राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज हे माफ करण्यासोबतच नियमित कर्जदारांना 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सोयाबीन विम्याचे 1146 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। खरीप पीक विम्याची भरपाई हे 1300 कोटींवरती गेलेली आहे। खरीपामधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना आतापर्यंत 1300 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, तर कापूस विमा भरपाई काढण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। केंद्राच्या कांदा साठवणुकी धोरणामध्ये पारदर्शकतेचा बुरखा, केंद्रीय वखार महामंडळ बड्या व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा केली जाते। राज्यामध्ये 3500 कोटींची एफआरपी थकीत आहे असे राजू शेट्टी म्हणाले। बनावट अहवालांचा आरोप केला जातोय। साखर कारखान्यांवरती जप्तींची मागणी केली जाते। नाशिक विभागामध्ये 6.71 लाख स्मार्ट मीटर असून अचूक बिलिंग सवलतीचा दावा केला जातोय। वाढते बिल, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे। शेतीपंपाच्या वीज डीपीमधून आश्रमामध्ये फुकटात वीज पुरवठा केला जातोय। भोंदू मनोहरच्या घोटीमधीलच आश्रमामध्ये वीज चोरी उघड होते। हिरडी खानापूर बंधारा पडला कोरडा ठग। बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होते। साखर कारखानदारांकडून ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन। 14 दिवसांमध्ये एफआरपी देणे बंधनकारक असताना सुद्धा अनेक कारखान्यांकडून विलंबन। उन्हाळ्यामध्ये सिंचन वीज निर्मितीची चिंता नाही। कोयना धरणामध्ये जलवर्षाच्या अंतिम मे महिन्यासाठी 33 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। भूजल पातळी खालवलेली असून 106 विहिरींचे सर्वेक्षण। बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे। जावली, कराड, खटाव तालुक्यातील जलसाठ्यांमध्ये घट। सर्व्हर डाऊनमुळे दाखल्याचे काम ठप्प असून 3 दिवसांपासून विद्यार्थी तसेच नागरिक त्रस्त झालेले आहे। एमपीएससी अर्जास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। कवठे महांकाळ तालुक्यामध्ये 51 बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात आले। जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार यांच्याकडून कारवाई करण्यात आली। जास्त परवाने घेणे व दुकान बंद ठेवणे भोवले। टंचाई सदृश्य स्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले। पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स स्थापन करण्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सूचना दिल्या। पारनेर तालुक्यामध्ये टंचाईच्या झळा अधिक पोहोचत असून 13 टँकर सुरू करण्यात आलेले आहे। नगर जिल्ह्यातील 65,000चा घसा सुद्धा अजून कोरडाच आहे। होर्मुझच्या कोंडीने तेल भडकलेले असून कच्चे तेल आता 126 प्रति बॅरल। डॉलर वधारलेला असून रुपयाला झड पोहोचत आहे। राज्यामधील रोजगार क्षेत्रामध्ये परप्रांतीयांची मक्तेदारी। महाराष्ट्रीयन तरुणाईला रोजगाराची अलर्जी होते। वर्षाकाठी 1.25 लाख कोटी रुपये परप्रांतात। मुलांचे बदलते वर्तन ओळखायला शिकवणार शाळा। सीबीएसईने बनवले पालकत्व कॅलेंडर। गेमिंगच्या व्यवसायाला बसणार चाप। मोबाईल टावर कंपन्यांकडून थकबाकी केव्हा वसूल करणार? 600 कोटी रुपयांची थकबाकी। केडीएमसी हद्दीमध्ये 4519 मोबाईल टावर आहेत। 22.5% भूखंड प्रकरणी शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे। ओरणमधील शेतकऱ्यांपुढे आता विकसित की अविकसित भूखंड असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडलेल्या असून खासगी शाळा फुल झालेल्या आहे। सरकारी शाळेतील 1,30,000 विद्यार्थी तर विनाअनुदानित शाळांमधून 5,91,000 विद्यार्थी झाले कमी। केशर आंबा उत्पादकांना कोकणाच्या धर्तीवरती मदत द्या। आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली गेली। उमरखेड गाव तहानलेले नदी गावामध्ये पाणी डोळ्यामध्ये। मुरलीजवळ कोट्यावधींचा बंधारा हा कोरडा असून इसापूर धरणाचे पाणी शेवटपर्यंत नाही। 1303 कोटीचे उद्दिष्ट असून वाटप 49 कोटीची। खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठक। त्वरित पीक कर्ज वितरित करून उद्दिष्ट पूर्ण करा, पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाले। पशुवैद्यकीय सेवा अपुऱ्या असून पशुपालक अडचणीमध्ये सापडलेले आहे। तात्काळ सुविधा देण्याची रयत क्रांती संघटनेकडून मागणी केली जाते। वीज मुबलक आहे पण वाढत्या तापमानाने सतत खंडित होते। अघोषित भारनियमन शहरासह ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा हैराण होत आहे। रखरखत्या मातीमध्ये शेतकरी विणतोय मायेची पांघरून। पोटच्या पोरासारखा जपलेल्या डाळिंबाच्या बागावरती पांढरी चादर।
राजेवाडीच्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळतोय. 4,000 हेक्टर क्षेत्राला फायदा होत असून 35% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी मागणीचे 300 अर्ज दाखल करण्यात आले. शाहूवाडी तालुक्यामध्ये वाढत्या तापमानाचा फळांना फटका बसत असून फळे गळून पडण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. उत्पादक चिंतेमध्ये सापडलेले आहे. हप्ते रखडले, उंबरठे झिजले. कागल तालुक्यातील घरकुल लाभार्थी संकटामध्ये सापडलेले आहे. रमाई योजनेचे उद्दिष्ट 0 आहे. ठिबक विक्रेता नोंदणी रखडलेली असून नोंदणी अभावी अनुदान वाटपामध्ये अडचणी आल्याचा विक्रेत्यांचा दावा केला जातोय. उत्पादक नोंदणी होताच विक्रेत्यांची नोंदणी. भात शेतीच्या कायापालटासाठी अन्नपूर्णा प्रकल्प. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुख्य समन्वयक. राज्यासाठी 112 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पेट्रोलमध्ये 85% इथेनॉल मिश्रण करण्यात आले. केंद्र सरकारचे मोठे पाऊल. मसुदा जारी करण्यात आला. शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. साखर उत्पादनामध्ये 60% वाढ झालेली असून विशेष हंगामावरती उद्योगाची नजर आहे. हंगाम संपल्यानंतर विशेष हंगाम. एल निनोच्या प्रभावामध्ये राज्यात मान्सून हा वेळेवरतीच 2-3 जूनपर्यंत आगमन. डॉक्टर राजेंद्र साबळेंचा दावा. महाराष्ट्रातील मान्सूनसाठी स्वतंत्र मॉडेल विकसित. दरमहा 100 रुपयांची बचत. 60 नंतर 3,000ची पेन्शन मिळणार. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. 6.30 लाख असंघटित कामगारांची नोंद. तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत. नीचांकी पातळी. प्रथमच डॉलरचा भाव गेला 95 रुपयांवरती. युद्धाचा वणवा पेटण्याच्या शक्यतेने सुरू झाली पडझड. सामान्यांवरती संकट आहे. महागाईला बसणार फोडणी. जीवनावश्यक वस्तू महागणार असून पेट्रोल डिझेलचे सुद्धा उडू शकतो भडका. पीएफचे रखडलेले पैसे आता एका क्लिकवरती मिळणार. EPFO लवकरच सुरू करणार ई प्राप्ती पोर्टल. पोर्टलचा फायदा सर्वांनाच होणार. तेलाच्या किमतींना लागली आग. ब्रेंट क्रूड गेले $126 पार. 2008च्या जागतिक मंदीनंतर तेलाचे दर सर्वोच्च पातळीवरती गेलेले आहे. जागतिक बाजारपेठा सुद्धा हादरल्या. विक्रीमध्ये अनियमितता. 3 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा यामध्ये आदेश देण्यात आलेला आहे. 5 केंद्रांना बजावल्या नोटिसा. अकोल्यामध्ये चिया पिकाला 20,000वर दर मिळतोय. उत्साह वाढलेला आहे. 15,000पासून ते 20,000 रुपयांपर्यंत मिळालाय भाव. फार्मर आयडी शिवाय योजनांचा लाभ नाही. 20 मेपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. सोपी नोंदणी प्रक्रिया असणार आहे. एल निनोचे सावट. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या. मकरंद पाटील म्हणाले. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज आहे. आढावा बैठकीमध्ये दिले संकेत. टंचाईच्या स्थितीची घेतली माहिती. 16व्या जनगणनेचा आज श्रीगणेशा होणार. 33 प्रश्नांची द्यावी लागणार माहिती. महाराष्ट्र दिनापासून प्रारंभ. नागरिकांच्या सहभागावरती भर. स्वगणनेची पहिली संधी. तापमानाचा तडाखा बसत असून 20,000 हेक्टरवरील फळबागा धोक्यामध्ये सापडलेल्या आहे. योग्य व्यवस्थापन करण्याचे कृषी विज्ञान केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा होणार 7.36 लाख हेक्टरवरती खरीप पेरण्याचे नियोजन. सोयाबीन आणि कापूसच राहणार प्रमुख पीक. मान्सून लांबल्यात. जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्यात येणार. यंदाच्या खरीप नियोजनावरती एल निनोचे मोठे सावट आहे. पशूंसाठी लागणारा चाऱ्याचा साठा मुबलक असून 82,200 मेट्रिक टन चारा शिल्लक राहणार. खरीप हंगामाचा आराखडा तयार. केरोसिन वितरणाचा मुहूर्त हा लवकरच लागणार. बुलढाणा जिल्ह्यातील 250 गावांमध्ये होणार वितरण. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मिळाला मोठा दिलासा. गारपिटीने 836 शेतकरी गारद झालेले असून 291 हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे. वाशिम विभागीय स्तरावरती नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला. मदतीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली जाते. माहिती ऑफलाईन भरा. सायंकाळी ऑनलाईन करा. जनगणनेच्या कामामधील अडचणींवरती पर्याय. वाशिम जिल्ह्यामध्ये येथे होतो कष्टाचा लिलाव. रोजगारासाठी मजुरांची पायपीट होते. 3 तास ताटकळत केली जाते. काम मिळण्याची प्रतीक्षा. गाव तिथं सुसज्ज स्मशानभूमीसाठी शासनाने केली समितीची स्थापना. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांसमोर घेतली बैठक. कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद मागे घेतल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होते. मंगळवेढ्यामध्ये विक्री झाली पूर्ववत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती मोठा दिलासा मिळतोय. आवश्यकता नसताना होऊ घातलेल्या शक्तीपीठ मार्गाला प्रमुख विरोध करा. शेतकरी आक्रमक झाले. करकम येथील निर्धार मेळाव्यामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना आवाहन करण्यात आले. उष्णतेमुळे मजुरांची शेतावरती येण्यास टाळाटाळ होते. कांदा हे पूर्णपणे मजुरावरती अवलंबून असलेले पीक असल्याने मजूर टंचाईचा थेट परिणाम काटणीवरती सुद्धा होत आहे.
बटाट्याने भरलेला ट्रक उलटलेला असून वाहनधारक कोंडीमध्ये उकडले. मालेगाव मनमाड महामार्गावर ही घटना घडलेली आहे. भरुणामध्ये सुमारे 3 तास वाहतूक विस्कळीत होती. त्र्यंबकेश्वरमध्ये 6 ते 7 तास विजेचा होतोय खेळखंडोबा. नागरिक त्रस्त होत आहे. पाणी पुरवठाही विस्कळीत होत असून अधिकाऱ्यांकडून समस्येकडे दुर्लक्ष होते. दिवसांपासून आपले सरकार पोर्टल बंद असून 12,000 दाखले ठप्प आहे. पालकांची कुचंबना. राज्य स्तरावरती अपडेटेशनसाठी काम सुरू असल्याने कामकाज सेंट्रलही बंद. गंगापूर धरणाचा डेस्टॉक उपसण्यासाठी खडक फोडून बोगदा. सिंहस्थ कुंभमेळा. अल्निनोच्या सावटमुळे मनपाची पावले. 610 लक्ष घमीफूट पाणी उपलब्ध होणार. असा तडाखा. नांदेड विभागातील प्रकल्पांमधील पाणी साठ्यामध्ये घट झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये केवळ 11% साठा. पाणी टंचाईचा बसणार फटका. अतिवृष्टीमध्ये 18 पूल गेले वाहून, पण सरकारला अजून सुद्धा दुरुस्तीचा रस्ता सापडेना. 14 कोटींच्या प्रस्तावावरती धूळ पडत असून 3 पाझर तलाव कोरडेच. फळांचा राजा वाट पाहतोय ग्राहकांचीच. उष्णतेमुळे आंब्यांचा बाजार गार पडलेला आहे. 3 दिवस बंदनंतर कृषी बाजार सुरू झालेला आहे, पण पेच कायम आहे. खत लिंकिंग, FRPO डिलिव्हरीबाबत निर्णयाची गरज आहे. सरकारी योजनांमधून बोगस कामगारांचे कल्याण होणार. खरे लाभार्थी राहिले वंचित. नोंदणीकृत कामगारांसाठी विविध लाभ मिळणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढली एजंटगिरी. हळद उत्पादक कोंडीमध्ये सापडलेले असून हक्कांची बाजारपेठ 6 दिवसांपासून बंद आहे. ऐन हंगामामध्ये बीट बंद ठेवू नये. 6.47 लाख हेक्टरवरती खरीपाचे नियोजन. 1,303 कोटींचे पीक कर्ज. पेरणीचे नियोजन. 45% क्षेत्रावरती कपाशी तर 33% क्षेत्रावरती सोयाबीनचा पेरा. हसनाबाद येथे खत विक्रेत्यांच्या संपामुळे खरीपपूर्व कामे सुद्धा ठप्प झालेले आहे. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. कृषी विक्रेत्यांचा सारथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री करण्याच्या मागणीला विरोध होतोय. कळमची बाजी. कष्टकऱ्यांच्या लेकरांची शिष्यवृत्ती मोहर. 205 गुणरत्नींना 4 वर्षामध्ये मिळणार 60,000ची शिष्यवृत्ती. लोहारा तालुक्याची घसरगुंडी. नाडी हंगामातील पीक पाहणीसाठी दिली 24 मेची डेडलाईन. अचूक नोंद करा, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. राज्याचे नशिबी पुन्हा चिखलवाट. परभणी जिल्ह्यातील पानद व सिमेंट रस्ते होईनात. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या यातनांना अंत नाही. प्रशासनाकडून कागदावरतीच कामांचा डोंगर. ग्रामस्थ मात्र त्रस्त झालेले आहे. टेंडरच्या गोंधळामध्ये अडकतोय शिदा. 4 महिन्यांपासून वितरणाला खोळा बसतोय. गंगाखेड तालुक्यातील ही स्थिती आहे. लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. स्वस्त धान्य दुकानांवरती लाभार्थ्यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहे. जलयुक्त शिवार 2.0ची कामे होणार तरी कधी. कृषी विभागाचा भोंगळ कारभार. शेततळे, ढाळीचे बांध हे कागदावरती झडकले. 2 कोटींचा रेशन धान्य घोटाळा. आरोपींना फिर्यादीचेच कवच. अमरावती जिल्ह्यामध्ये पोलिसांनी उधळला डाव. वाढवली फसवणुकीची कलमे. पुरवणी फिर्याद. मजुरीसह बांधकाम साहित्य मागलेले असून 9 वर्षांपासून घरकुलांचा निधी हा तेवढाच आहे. 1.5 लाखामध्ये घरकुल बांधणे ठरते अवघड. लाभार्थ्यांना सोसावा लागतोय अधिक भार. धान व मका खरेदी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 44% कामगार शेतमजुरीमध्ये. MIDC ही कागदावर 35% वाटा हा किरकोळ व्यापाऱ्यांचा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थिर कामासाठी मोठी कसरत होते. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी घोडाझारी तलावामध्ये येणार. हालचालींना वेग आलेला असून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहे. उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल. पोखरा 2.0ने 30 गावांचा होणार कायापालट. शेती आणि जोडधंद्यांना मिळणार आता बळ. कृषी अधिकारी फैलावरती. खरीप हंगाम आढावा बैठक. अर्जाची वाट न पाहता लाभ द्या, सह पालकमंत्री म्हणाले. योग्य दर नसल्याने कांदा एरणीमध्ये पडू नये. खटावमधील बळीराजा हतबल झालेला आहे. कवडीमोल दराने विकण्याची वेळ आल्याने चिंता व्यक्त होते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.